प्रभाग क्रमांक 12च्या भागामध्ये आज आपण आहोत आणि या ठिकाणचे जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। खरं तर निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचं नेमकं मत काय आहे हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। नागरिक आहेत माझ्यासोबत। काका, पहिलं तर आपला आवाज मध्ये मनापासून स्वागत आहे। निवडणूक सुरू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, तुमच्याकडे कसं वातावरण आहे? आमच्याकडे भारतीय जनता पार्टीकडचं वातावरण फार चांगलं आहे आणि आपले जे उमेदवार आहेत चारही फार चांगले आहेत। आणि मुख्यतः म्हणजे आपले शांताराम बापू भालेकर जे आहेत त्यांचे गेली 25 वर्षापासून फार सामाजिक काम जे करतात ते अगदी मन लोकांना फार सर्व विचारात घेऊन करतात। आणि त्यामुळे सर्व लोकांनी विचार करावा की आपल्याला जर सर्वांगीण विकास पाहिजे असेल आपल्या प्रभागाचा, तर भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला मत तुम्ही भरपूर द्या। आणि आपलं महेश लांडगे दादा आमदार यांनी हिंदू समाजाकरता आपलं जे संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा केला आहे याच्याकरता पण तुम्ही लक्ष ठेवा। आणि आपली जी कामं आहेत कुठल्याही प्रकारची अडणार नाहीत याची काळजी हे चारही उमेदवार घेतील। आणि सगळे सुशिक्षित आहेत आणि वर्णिकर ताई ज्या आहेत त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण फार अग्रेसर आहेत। जरी कोणाला गरज लागली तरी त्या नेहमी मदत करतात। तसेच पालेकर जे आहेत ते पण मनमिळाव आहेत, पण काही लोकांमुळे ते विकास करू शकले नाहीत मागच्या वेळेला, तरी आता ते इकडे आलेत। त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका आणि या चारही उमेदवाराला भरभरून मतदान करा। 2017 पासून 17च्या अगोदर किंवा 17 पासून जे स्थानिक इथलेच नगरसेवक होते त्यांनी कुठल्याही प्रकारची विकास कामं केली नाहीत आणि लोकांना करून दिले नाहीत। त्यामुळे हे रस्ते, पाणी, आपलं प्रेशर पाण्याचं नाही आहे, ते आमच्या त्रिवेणनगरला जे आहे ते पाणी नाही आहे, रोड व्यवस्थित आतले नाही आहेत किंवा गटर लाईन नाही आहे झालेली। आणि विकास त्या मानाने जवळजवळ झालेलाच नाही, केला तर प्रयत्न पण केलेला नाही आहे। तरी ह्याचा सर्व विचार करून आत्ता जी आपली निवडणूक आहे आपल्या भारतीय जनता पार्टीला निवडून द्या। त्याच्यामुळे आपण आपले विकास फार चांगल्या पद्धतीने करू शकतो। तर अपेक्षा आहे की आता आपल्या इथे आहेत ना, आपले सर्वस्थानी इथे एखादं बाग किंवा एखादं विनोद केंद्र याकडून दृष्टी तुम्ही निर्माण करून दिलं तर फार बरं होईल। काय समस्या बाकी आहेत त्या सुटणं अपेक्षित असेल तर? आता बरेच वर्ष झाली स्पाईन रोड होतोय, हा स्पाईन रोड आम्हाला लवकर करून द्यावा। आणि स्पीड मेन म्हणजे काय माहिती का, इकडे हे करताना स्पाईन रोड झालेला आहे, याच्यामुळे स्पीड ब्रेकर पाहिजेत। कारण शाळेतली मुलं ही जाताना अपघात झाला, 2-3 अपघात झालेले आहेत, त्यामुळे इथे स्पीड ब्रेकर व्हावे चांगले, याची काळजी घ्या। कसं काय वातावरण वातावरण भारतीय जनता पार्टी फार उत्तम आहे आणि चारही उमेदवार फार सक्षम आहेत। त्याच्यामुळे आम्हाला लोकांना काही काळजी नाही आहे की आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा कामाची आहेच, पण ते आम्ही न सांगता कामं करतील अशी आमची खात्री आहे।